नमस्कार, मी विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। अत्यंत पौष्टिक आणि भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असलेले हे आज लाडू केलेले आहे मी। हे लाडू कशाचे आहेत बरं? चॉकलेटचे लाडू तर नाही, हे आहेत नाचणीचे लाडू। तर चला म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तर नाचणीचे लाडू करण्याकरिता इथे मी मापाने म्हणाल तर 4 माप आणि वजनाने 1 किलो असं हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे आणि उकळतं पाणी करून घेऊन जसं आपण ज्वारीचं पीठ उकळत्या पाण्याने म्हणजे असं मळून घेतो त्याच प्रकारे उकळतं पाणी घालून हे नाचणीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। उकळतं पाण्याने आधी पूर्ण भिजवून घ्यायचं आणि मग थोडं जेवढं लागेल त्या प्रमाणात थंड पाण्याचा हात घेऊन हे पीठ संपूर्ण मळून घ्यायचं आहे। पाहू शकता अशी उकळ काढलेली आहे आणि आता थंड पाणी टाकून पीठ संपूर्ण मी मळून घेणार आहे। अशा प्रकारे पीठ हे मळून घेतलेलं आहे, ते बाजूला ठेवून देऊया। आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि 50 ग्राम अक्रोड तुपावर परतून घेणार आहे। तुम्हाला जे ड्राय फ्रूट्स टाकायचे आहे ते तुम्ही टाकू शकता, पण इथे मी फक्त अक्रोड आणि बदाम वापरलेले आहे। तर 50 ग्रामच बदाम कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा तुपावर छान परतून घ्यायचे थोडेसे आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचे। 50 ग्रामच अंजीर घेतलेले आहे, ते सुद्धा तुपावर टाकून घेतलेले आहे आणि 200 ग्राम खजूर ओला तो देखील मी तुपावर परतून घेणार आहे। अंजीर आणि खजूर दोन्ही पण थोडं ते तुपावरती परतून हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। संपूर्ण लाडू करण्याकरिता मी 1 पाव शेर तूप वापरलेलं आहे। आता बाकीचं तूप कढईमध्ये टाकून घेते। एकीकडे तूप गरम होत आहे तर नाचणीचं पीठ जे भिजवलं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून किंवा भजे गोळे काही पण आपण करू शकतो। हे तुपावर आपल्याला तळून घ्यायचे आहे किंवा याच ठिकाणी त्याची पोळी लाटून ती सुद्धा तव्यावर टाकून आपण भाजू शकतो, पण मला ही सोपी वाटते पद्धत म्हणून मी अशा प्रकारे संपूर्ण गोळे हे तळून घेत आहे। छान गोळे हे फुगतात, तर हे गोळे खमंग आपल्याला तळून घ्यायचे आहे तुपावरती आणि काढून घ्यायचे झालेले आहे। आता अशाच प्रकारे संपूर्ण गोळे हे मी तळून घेणार आहे। तूप फार कमी लागतं या लाडूला, नाचणी ही तूप जास्त शोषून घेत नाही। तर एवढे गोळे मी तळलेले आहे, तरी तूप पाहू शकता कढईमध्ये शिल्लक आहे। आधीपासून 5 गोळे टाकून मी तळत आहे, तर शेवटपर्यंत म्हणजे तुपकट हे लाडू जास्त होत नाही, म्हणून तब्येतीसाठीही अत्यंत छान हे लाडू आहे। संपूर्ण हे नाचणीचे गोळे हे तळून झालेले आहे। आता जे अक्रोड तुपावर परतून घेतले होते ते खलबत्त्यामध्ये टाकून थोडेसे कुटून घेते आहे मी। क्रश किंवा मिक्सरवर सुद्धा पूड करू शकतो, पण असे कुटले की थोडे दाताला लागतात तर छान वाटतात, म्हणून हे कुटून बाजूला ठेवून दिलेले आहे। आणि आता अंजीर आणि खजूर आहे तो पण मिक्सरवरून काढून घ्यायचा आहे। गोळाचं प्रमाण आपण याच्यानी पण गोळ होतात लाडू, तर गूळ अगदीच कमी म्हणजे 1 पाव गूळ इथे मी वापरलेला आहे 1 किलो पिठाला, कारण याचं गोळ पण त्या लाडूमध्ये उतरतं, तर म्हणून हे अंजीर आणि खजूरची पेस्ट मी करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। आता जे गोळे तळून घेतले होते नाचणीचे ते सुद्धा असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरवर काढून त्याचा रवा संपूर्ण तयार करून घ्यायचा आहे। मोतीचुराप्रमाणे जसं बारीक बारीक आपला मोतीचुरा असतो तशा प्रकारे हा रवा होतो आणि खूप छान लाडू हे लागतात। तर संपूर्ण रवा असा मी करून घेतलेला आहे। पाहू शकता रवा हा छान असा तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा नाचणीला तसाच रंग असतो। जे मी तूप सगळे जे गोळे तळून घेतल्यानंतर तूप शिल्लक राहिलेले मी काढून ठेवलं होतं, तेच थोडंसं तूप घेऊन हा रवा मी अगदी थोडासा तुपावर परतून घेणार आहे। पण नाही परतला तरी चालतो, कारण तो तळलेला आहे भाजलेला आहे, पण मला हे थोडे जास्त प्रमाणात मी लाडू केलेले आहे, मला जास्त दिवस ठेवायचे आहे, त्यामुळे संपूर्ण रवा मी थोडासा तुपावर परतून घेतलेला आहे। रवा काढून घेतला आणि परत थोडंसं तूप घातलेलं आहे कढईमध्ये आणि पाव किलो एवढा गूळ इथे मी विदाऊट केमिकलचा गूळ वापरलेला आहे काळा। तर पाव किलो गूळ आहे हा तुपावर टाकून पूर्ण वितळून घ्यायचा। याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, फक्त गूळच याचा पाक तयार करून घ्यायचा, म्हणजे पाक म्हणजे फक्त वितळेपर्यंत हा गूळ आपल्याला ठेवायचा आहे।
आता दुसरीकडे हा जो रवा केला त्यामध्ये अंजीर आणि खजुराची जी पेस्ट केली होती ती संपूर्ण मिक्स करून घ्यायची. हाताने संपूर्ण चोळून मिक्स करून घ्यायची, कारण संपूर्ण लाडूमध्ये अंजीर आणि खजूरचा फ्लेवर आला पाहिजे. एकीकडे आता गुळाचा पाक पण तयार झालेला आहे. पाहू शकता पूर्ण गूळ हे वितळलेलं आहे. आता गुळाचा पाक संपूर्ण आपण टाकून घेऊया रव्यामध्ये आणि मिक्स करून घेऊया. संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. गरम गरम असतानाच हे संपूर्ण मिक्स करावं लागतं. तर इथे मी हातानेच संपूर्ण मिक्स करणार आहे, कारण चमच्याने तेवढं व्यवस्थित मिक्स होत नाही. हाताला चटके लागत आहे, तरी पण हे गरम असताना मिक्स करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण गुळाचा पाक आणि नाचणीचा जो रवा तयार केला होता तो संपूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. आता जे ड्रायफ्रूट्स आपण बाजूला ठेवले होते ते टाकून घ्यायचे. वेलची आणि जायफळची पूड टाकून घेतलेली आहे. आता संपूर्ण ड्रायफ्रूट्स आणि रवा, गुळाचा पाक पूर्ण छान मिक्स झालेला आहे. संपूर्ण मिक्स करायचं आणि आपल्याला हवा आहे त्या आकारामध्ये छोटे छोटे लाडू वडायचे. सुंदर दिसायला जेवढे सुरेख दिसत आहे चॉकलेटच्या लाडूप्रमाणे, तेवढेच चवीला सुद्धा अप्रतिम असे हे लाडू आहे. हिमोग्लोबिनचं प्रमाण सुद्धा जर कमी होतं रक्तातलं, तर हे लाडू नाचणीच्या सेवनाने हिमोग्लोबिनसुद्धा वाढतं. सकाळी सकाळी रोज एक लाडू खाल्ला की एकदम खूप लाभदायक असतं शरीरासाठी. तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा असेच माझे नवनवीन रेसिपीज पाहण्याकरिता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. आणि नक्की मला सांगा की हे लाडू तुम्हाला कसे वाटले. आणि संपूर्ण तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.